आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कोणती? कलम 17. कलम 17 कडे येऊयात आपण. कलम 17 मध्ये काय सांगितलेलं आहे तर अस्पृश्यताच्या विरोधी हे कलम आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की अस्पृश्यतेची प्रथा देशातून नष्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता जर कोणी अस्पृश्यता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने जर पाळली तर तो एक दंडनीय गुन्हा ठरेल, अपराध ठरेल आणि त्यासाठी राज्य शिक्षा देखील करू शकेल असं कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं तर कलम 17 मध्ये काय आहे की अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे आणि ती अस्पृश्यता आता पाळणे म्हणजे एक गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यासाठी तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते आणि ही शिक्षा राज्य कायदा करून ठरवेल असं या कलमामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे. तर आता अस्पृश्यता म्हणजे नेमकं काय तर याचा अर्थ मात्र आपल्या घटनेमध्ये दिलेला नाही किंवा या घटनेच्या कलम 17 अंतर्गतच जेव्हा संसदेने कायदा केला अस्पृश्यता निवारण कायदा 1955 त्याचंच नाव पुढे सध्या वेगळं आहे नाव तर नागरी संरक्षण हक्क कायदा असं याचं नाव आहे. 1976 मध्ये त्याचं ते नाव बदलण्यात आलं तर तो अस्पृश्यता निवारण कायदाच आहे आणि या कायद्यामध्ये देखील अस्पृश्यतेची व्याख्या दिलेली नाही. परंतु न्यायालयाने अस्पृश्यतेचा अर्थ सांगताना सांगितलेला आहे की अस्पृश्यता म्हणजे भारतामध्ये कालौघात जी काही अस्पृश्यता नावाने जी प्रथा चालत आलेली होती, अनिष्ट प्रथा चालत आलेली होती, ती प्रथा म्हणजे अस्पृश्यता असा एक सर्वसाधारण अर्थ न्यायालयाने दिलेला आहे. स्पष्ट अर्थ ना घटनेमध्ये दिलेला आहे ना अस्पृश्यतेच्या कायद्यामध्ये अस्पृश्यतेचा अर्थ दिलेला आहे. आता इथे आणखी एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की ही जी अस्पृश्यता आहे ती अस्पृश्यता न पाळणे हा हक्क आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एक व्यक्ती आहात, नागरिक आहात तर तुमच्या विरोधात कुणीही अस्पृश्यता पाळली नाही पाहिजे किंवा तुम्हाला अस्पृश्य समजलं नाही पाहिजे, अस्पृश्य म्हणून तुम्हाला वागणूक दिली नाही पाहिजे, हा तुमचा हक्क आहे. आणि हा हक्क कोण तुम्हाला देईल? फक्त राज्यच नाही तर तुमच्या आजूबाजूचा समाज. म्हणजेच काय तर कलम 17 मध्ये जो अस्पृश्यतेचा हक्क दिलेला आहे तो राज्याकडूनही तुम्हाला मिळतो आणि आजूबाजूच्या समाजाकडूनही तुम्हाला मिळतो. तर लक्षात आलं, या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हा भारतीय नागरिकांबरोबरच परदेशी नागरिकांना देखील हा हक्क प्राप्त होतो. म्हणजे अस्पृश्यता जी आहे ती आपल्या देशामध्ये भारतीय नागरिकांबरोबरच परदेशी व्यक्तींसाठी देखील पाळली जाणार नाही आणि जर पाळली तर तो काय ठरणार आहे? गुन्हा ठरणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे कायदाही करण्यात आलेला आहे. तर त्याला सध्याचं नाव त्याचं आहे नागरी हक्क संरक्षण कायदा 1955. बरोबर आहे. तर हा आहे अस्पृश्यतेचं कलम 17. लक्षात आलं. याच्यावरती प्रश्न देखील आलेला होता एका PSI STI ची काहीतरी प्रिलिम असेल त्याला आलेला होता की अस्पृश्यतेचं कोणतं कलम आहे. तर हा सोपा प्रश्न होता अगदी परंतु तो आलेला होता आणि हा कलम 17 हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पुढच्या कलमाकडे जातोय आपण. समानतेच्या हक्कामधलं, समानतेच्या अधिकारामधलं हे शेवटचं कलम, कलम 18 आणि ते काय सांगतं की ज्या काही पदव्या आहेत तर त्या पदव्या रद्द करण्यासंदर्भातलं हे कलम आहे. आता या पदव्या म्हणजे काय तर लक्षात घ्या की ब्रिटिशांच्या काळामध्ये तुम्ही जर हिस्ट्रीचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल की काही लोकांना आपल्या देशामध्ये ब्रिटिश सरकार पदव्या द्यायचं. राव बहादूर, दिवान बहादूर, राय बहादूर, कैसरे हिंद अशा नावाच्या काही पदव्या दिल्या जायच्या किंवा सर रवींद्रनाथ टागोर. बरोबर आहे की नाही. तर रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केली होती. इतिहासामध्ये तुम्ही अभ्यास केलेला असेल की जेव्हा रौलट कायद्याअंतर्गत जो जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी ही जी पदवी आहे ती परत केली होती. तर ही देखील एक पदवी होती. अशा पदव्या ब्रिटिश वसाहतीच्या काळात लोकांना दिल्या जात होत्या. तर या पदव्या काय असतात की जेव्हा ही पदवी तुम्हाला दिली जाते तेव्हा तुम्हाला एक विशेष अधिकार मिळतो. इतर लोकांपेक्षा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. तुम्हाला तुमच्याशी वागलं जातं किंवा तुम्हाला शाही वागणूक मिळते आणि जेव्हा अशी पदवी तुम्हाला दिली जाते तेव्हा समानतेच्या तत्वाचं उल्लंघन होतं. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून या पदव्या घटनेने या कलम 18 अंतर्गत रद्द केलेल्या आहेत. आता या कलम 18 मध्ये
वेगवेगळी उपकलमे दिलेली आहेत आणि त्या उपकलमांमध्ये काय काय सांगितलं ते आपण एक एक करून पाहूयात. तर पहिल्या उपकलमात सांगितलेलं आहे की राज्य शैक्षणिक आणि लष्करी सेवेतील कार्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये भारतीय नागरिकांना किंवा कोणत्याही परदेशी व्यक्तीला कोणत्याही स्वरूपाची पदवी प्रदान करणार नाही. बरोबर आहे. मी काय म्हणलं, शैक्षणिक आणि लष्करी सेवेतील कार्याव्यतिरिक्त म्हणजे या दोन क्षेत्रांच्या बाबतीत मात्र एखादी पदवी राज्य व्यक्तीला प्रदान करू शकेल. मग ती भारतीय व्यक्ती असू द्यात किंवा परदेशी व्यक्ती असू द्यात, तर त्याला ही पदवी प्रदान केली जाऊ शकते. कुठली? शैक्षणिक किंवा लष्करी सेवेच्या संदर्भात असेल तर. परंतु इतर कोणत्याही क्षेत्रातील कार्यासाठी मात्र अशी कोणत्याही स्वरूपाची पदवी प्रदान केली जाणार नाही. बरोबर आहे. हे झालं उपकलम 1. आता लक्षात घ्या की या उपकलमानुसार काय केलेलं आहे, तर राज्यावरती बंधन घातलेलं आहे की राज्याने पदवी प्रदान करू नये अशा स्वरूपाचं बंधन घातलेलं आहे. बरोबर आहे. आता पुढचं जे उपकलम आहे तर ते उपकलम व्यक्तींवरती किंवा नागरिकांवरती बंधन घालतं. काय घालतं की भारतीय नागरिकाने कोणत्याही इतर देशाची कोणतीही पदवी स्वीकारू नये. म्हणजे बरोबर आहे, पहिल्या उपकलमाने राज्यावरती बंधन घातलं की राज्याने कोणत्याही व्यक्तीला पदवी देऊ नये. दुसऱ्या उपकलमाने नागरिकांवर बंधन घातलं, भारतीय नागरिकांवर, परदेशी व्यक्ती म्हणत नाही मी, फक्त भारतीय नागरिकांवर बंधन घातलं की त्यांनी कोणत्याही देशाची कोणतीही पदवी स्वीकारू नये. बरोबर आहे. तर ही दोन उपकलमे. आता तिसरं उपकलम जे आहे ते कोणासाठी आहे, तर परदेशी व्यक्तींसाठी आहे की ज्या परदेशी व्यक्ती भारत सरकारच्या नियंत्रणाखाली नोकरी करतात त्या किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली एखाद्या पदावर आहेत. आता तुम्ही म्हणाल भारत सरकारमध्ये परदेशी व्यक्ती कसं काय असेल किंवा परदेशी व्यक्ती कशी आपल्या देशामध्ये नोकरी असेल, तर आता RBIचे जे गव्हर्नर होते रघुराम राजन, त्यांचंच उदाहरण घेतलं तर ते अमेरिकेचे नागरिक आहेत, भारताचे नागरिक नाहीत, परंतु ते RBIच्या गव्हर्नरपदी त्यांची नियुक्ती झालेली होती. म्हणजेच काय, तर ते एक परदेशी व्यक्ती होते जे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली होते. तर अशा परदेशी व्यक्तींसाठी की जे भारत सरकार असेल किंवा राज्य जे आपण कलम 12 मध्ये पाहिलं, तर त्या राज्याच्या नियंत्रणाखाली काम करत असेल तर त्या व्यक्तीने इतर कोणत्याही देशाकडून पदवी स्वीकारताना राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं. या आधीच्या उपकलमात आपण काय म्हटलेलं होतं, जर भारतीय नागरिक असेल, ज्याच्याकडे भारताचं नागरिकत्व असेल, तो व्यक्ती इतर कोणत्याही देशाकडून कोणत्याही स्वरूपाची पदवी स्वीकारू शकत नाही. बरोबर आहे. परंतु भारतीय राज्याच्या नियंत्रणाखाली परदेशी व्यक्ती काम करत असेल, ती दुसऱ्या देशाची पदवी स्वीकारू शकते, परंतु त्यासाठी तिने राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेणं आवश्यक आहे. तर ही ती काही उपकलमे आहेत. तर लक्षात आलं. तर कलम 18 जे आहे ते पदव्या समाप्त करण्याच्या संदर्भात आहे, ज्याच्यामध्ये राज्य त्याबरोबरच नागरिक या दोघांवरतीही बंधनं घातलेली आहेत. राज्याने कोणत्याही व्यक्तीला पदवी देऊ नये असं बंधन राज्यांवरती घातलेलं आहे, तर नागरिकाने इतर कोणत्याही देशाचं पदवी स्वीकारू नये असं बंधन नागरिकांवर घातलेलं आहे. तर परदेशी व्यक्ती ज्या भारत सरकारच्या किंवा राज्याच्या नियंत्रणाखाली आहेत त्यांनी राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय इतर देशाची कोणतीही पदवी स्वीकारायची नाही अशा स्वरूपाचं बंधन त्यांच्यावरती घातलेलं आहे. तर हे 3 घटक आहेत. याच्यावरती आतापर्यंत फारसे प्रश्न नाही आलेले, परंतु तितकं खोलात मी सांगितलेलं आहे. जरी आला तरी याच्यापेक्षा आणखी खोलामध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकत नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत. यानंतर या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येतो, तो म्हणजे आपल्याकडे जे काही वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, भारतरत्न असेल किंवा पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असतो, पद्मश्री असतो किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये काही राजीव गांधी खेलरत्न असतो, असे वेगवेगळे जे पुरस्कार दिले जातात, मग ते पुरस्कार या कलमानुसार अवैध ठरतात का? तर नाही, ते पुरस्कार आहेत. कारण का, तर कलम 18 मध्ये तुम्हाला समानतेच्या तत्वाचं उल्लंघन होईल अशा रीतीने तुम्हाला पदवी दिली जाणार नाही असा आशय दिलेला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्यामधल्या काही चांगल्या गुणांचा गुणगौरवच केला जाणार नाही. म्हणजे तुम्ही एखादं चांगलं काम केलं तर तुमचा गुणगौरव करण्यासाठी तुम्हाला एक पुरस्कार दिला जाईल, आणि तो पुरस्कार म्हणजे काही पदवी नव्हे किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळी ट्रीटमेंट मिळते का? नाही. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला जर भारतरत्न प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला काही वेगळी ट्रीटमेंट मिळते का? नाही. फक्त त्या व्यक्तीने एक महान काम केलं म्हणून त्याचं कौतुक
या स्वरूपात तो काय आहे, पुरस्कार आहे, आणि म्हणून ते पुरस्कार अवैध नाहीत असा न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. परंतु त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितलेलं आहे की असे पुरस्कार जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा तुम्ही तुमच्या नावापूर्वी त्या पुरस्काराचं नाव लावायचं नाही. म्हणजे तुम्हाला जर भारतरत्न मिळालेला असेल तर तुम्ही जेव्हा तुमच्या नावाचा उल्लेख कराल किंवा तुम्ही तुमचं नाव जेव्हा वापराल तेव्हा तुम्ही भारतरत्न आणि तुमचं नाव असं नाही वापरायचं. सोशल मीडियावरती किंवा इतर ठिकाणी इतर व्यक्ती तुम्हाला वापरू शकतात. म्हणजे आता सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला. आता समाज माध्यम असतील किंवा फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावरती आपण जेव्हा सचिन तेंडुलकरच्या कौतुकाचं एखादा मेसेज असतो त्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर असं दुसरा व्यक्ती वापरू शकतो. परंतु स्वतः सचिन तेंडुलकरने त्याच्या लीगल डॉक्युमेंटवरती कुठेही भारतरत्न सचिन तेंडुलकर असं नाव वापरायचं नाही. म्हणजेच काय, तर आपल्या नावाच्या अगोदर या पुरस्काराच्या नावाचा वापर करायचा नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि जर असा वापर केला तर ते कलम 14 मधल्या समानतेच्या तत्वाचं उल्लंघन ठरतं किंवा कलम 18 मध्ये जे काही दिलेलं आहे त्याचं उल्लंघन ठरतं आणि त्यानुसार तो पुरस्कार परत देखील घेतला जाऊ शकतो. तर असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. एकंदरीतच या ठिकाणी आपला समानतेचा अधिकार जो आहे तो संपलेला आहे. कलम 14 पासून कलम 18 पर्यंत आपण पाहिलं, बरोबर आहे. तो एकदा आपण पुन्हा एकदा ओव्हरव्ह्यू त्याच्यामध्ये टाकूया त्याच्यावरती. तर कलम 14 मध्ये आपण काय पाहिलं की राज्य भारतीय परिक्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यापुढे समानता नाकारणार नाही किंवा कायद्याचे समान संरक्षण देईल, कायद्यापुढे समान पद्धतीने ट्रीट करेल. आणि त्या दोन संकल्पनांचे आपण विश्लेषण देखील केलेलं आहे. तर हे कलम 14, बरोबर आहे. कलम 15 जे आहे ते सर्वसाधारण भेदभावाविरुद्धचं कलम आहे आणि त्यामध्ये 5 कारणे दिलेली आहेत आणि त्या 5 कारणांच्या आधारे राज्य त्याचबरोबर तुमच्या आमच्यासारखे सामान्य जनता देखील इतर व्यक्तींमध्ये किंवा नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही असं दिलेलं आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचे ठिकाण ही ती 5 कारणे आहेत, बरोबर आहे. कलम 16 जे आहे त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, सरकारी नोकरीमध्ये समान संधी किंवा सरकारी नोकरी देताना तुमच्यात भेदभाव न करण्याचा हक्क, तर हे कलम 16 मध्ये दिलेलं आहे आणि त्यामध्ये 6 कारणं दिलेली आहेत. मगाच्याच 5 कारणामध्ये वास्तव्याचं ठिकाण हे आणखी एक कारण ॲडिशन केलेलं आहे. तर ते ही 6 कारणं आहेत, बरोबर आहे. कलम 17 जे आहे ते अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात ते कलम आहे, ज्याच्यामध्ये अस्पृश्यतेचा नायनाट केलेला आहे आपल्या देशामधून असं सांगितलंय आणि ती जर पाळली तर तो एक गुन्हा ठरेल आणि त्यानुसार तुम्हाला शिक्षा देखील होईल असं कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यात शेवटचं कलम 18 की जे समानतेच्या अधिकारातलं शेवटचं कलम आहे ते पदव्या रद्द करण्याच्या संदर्भात आहे. ब्रिटिश वसाहतीच्या काळामध्ये नागरिकांना, लोकांना ज्या पदव्या दिल्या जात होत्या त्या पदव्या आता दिल्या जात नाहीत, त्या अवैध ठरवलेल्या आहेत आणि त्यानुसार राज्यावरचं बंधन किंवा नागरिकांनी देखील परदेशाच्या कोणत्याही पदव्या स्वीकारू नयेत अशा स्वरूपाचं बंधन असेल किंवा परदेशी नागरिकांनी भारतामध्ये सेवा करताना राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय दुसऱ्या देशाकडून अशा स्वरूपाच्या पदव्या स्वीकारू नयेत हे बंधन, तर यांचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे, बरोबर आहे. तर एकंदरीतच हा समानतेचा अधिकार आहे जो कलम 14 पासून 18 पर्यंत आहे. त्याच्याशी संबंधित आपण प्रत्येक बारीक सारीक गोष्ट अत्यंत बारकाईने पाहिलेली आहे. त्याच्यावरती कशा स्वरूपाचे प्रश्न असतात तेही देखील पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही आता हा जो अधिकार आहे याच्यामध्ये मी प्रत्येक कलमाच्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही नोट करून त्या पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवणं गरजेचं आहे.